Friends, from today we are going to start the last lesson from the second unit, and it is a very interesting lesson. It is World Heritage, the places throughout the world which are must to visit in our life, and they are declared as the world's property, that is World Heritage Centers. How can it be make? The process of making or declaring any place as a World Heritage Center. This kind of information we are going to take from this lesson. And as we know that this lesson is related with the travel industry, which is the fastest growing industry in the world. There are so many opportunities for the newcomers to make their career in this industry. So friends, this lesson is very important for all of you who wants to do exciting career in this industry. Is it? Okay. तर मित्रांनो, आज आपण दुसऱ्या युनिट मधला शेवटचा लेसन, वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा, असा हा लेसन आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा याकरिता आहे की जगात सर्वात जास्त प्रमाणात वाढणारी इंडस्ट्री कुठली असेल तर ती ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे किंवा टुरिझम इंडस्ट्री आहे. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्साइटिंग, मजेशीर असे करिअर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आपण त्याचा विचार करत नाहीत, परंतु ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यामध्ये, अशा सर्वांसाठी ही इंडस्ट्री म्हणजे खूप एक मजेशीर गोष्ट आहे. आणि तुम्हाला निश्चितच या इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल. तर या लेसनमध्ये याच्याशी निगडित असणारी म्हणजे एखाद्या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा कशा पद्धतीने डिक्लेअर केलं जातं आणि संपूर्ण जग नंतर त्या वारसा स्थळांचं कसं संरक्षण करतं, कसं संवर्धन करतं, त्याचं प्रोटेक्शन, कन्झर्वेशन, या सगळ्या गोष्टी. मग ती जगाची संपत्ती होती, कुठल्या एका देशाची राहत नाही. आणि भारत देशामध्ये 30 पेक्षा जास्त असे वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहेत. आणि आपण नशीबवान आहेत, महाराष्ट्रात खूप आहेत. आपल्या जवळच असणारं अजंठा एलोरा हे जागतिक वारसा स्थळ असणारं आहे, हे की नाही. आणि तिथे जगातून वेगवेगळे प्रवासी येत आहेत, भेट देत आहेत आणि आपली संस्कृती, आपला वारसा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर या दृष्टीने हा लेसन फार महत्त्वाचा आहे. तर यात पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज फ्रॉम धिस लेसन. लेट्स सी. द फर्स्ट वन इज चिट चॅट. आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. म्हणजे पहा, जगाची माहिती आपल्याला असली पाहिजे, आपल्याला जगाविषयी बोलता आलं पाहिजे. किंवा मी बोलू शकतो, पण हे कधी बोलू शकतो? फॉर दॅट वी हॅव टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ल्ड. जगाविषयीची आपल्याला माहिती असली पाहिजे. जिओग्राफी सारखा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देशांची, वेगवेगळ्या कॉन्टिनेंटची, ग्रहांची, सगळ्यांची माहिती असते. त्यांची संस्कृती कशी आहे, त्यांचे पोशाख पद्धती कशी आहे, या सगळ्यांची माहिती तो आपल्याला तिथून मिळते. तर ती माहिती असेल तर आपण जगाविषयी बोलू शकतो. आता पाहूया या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8 स्टुडंट्स. ईच ग्रुप शुड select any one continent and share the following information about each. काय करायचंय की तुम्ही 6 ते 8 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करायचा आहे. या प्रत्येक ग्रुपने एक कॉन्टिनेंट निवडायचं. त्या कॉन्टिनेंटबद्दल, कॉन्टिनेंट म्हणजे खंड, ठीक आहे नाही, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, हे जे काही खंड आहे, या खंडाविषयीची माहिती काय करायची तुम्हाला, कंटेंट अँड शेअर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट ईच. आणि प्रत्येक खंडाविषयीची माहिती गोळा करायची. त्या माहितीसाठी खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत. आता तुम्ही मुलांना एक काम करू शकता, याच्यावर एक प्रोजेक्ट तयार करू शकता. इन केस जर तुमच्या शाळेत सरांनी प्रोजेक्ट सबमिट करायला लावले तर तुम्ही हा प्रोजेक्ट सबमिट करू शकता. 5 मार्कासाठी तो असतो.
तर तुम्ही प्रोजेक्ट वर्क म्हणून याच्यावर काम करू शकता. एक मस्त छान फाईल तयार करा, समोर पहिल्या पेजवर त्या कॉन्टिनेंटचं नाव लिहा आणि त्या कॉन्टिनेंटमध्ये असणारे देश, त्यात असणारी संस्कृती किंवा ती काय माहिती आपण पाहूया खाली, ती माहिती गोळा करायची. इम्पॉर्टंट सिटीज सॉरी त्या खंडामध्ये, त्या कॉन्टिनेंटमध्ये विच आर द इम्पॉर्टंट सिटीज त्या फाइंड आउट करायचे, त्याची नावं लिहायची. देन सेकंड वन, साईट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट. आता या कॉन्टिनेंटमध्ये टुरिस्ट इंटरेस्ट म्हणजे जे प्रवासी आहेत ते भेट देणारी शहरं कोणती आहेत, म्हणजे त्यांना अट्रॅक्ट करणारी शहरं कोणती आहेत की नाही. युरोप खंडामध्ये ते स्वित्झर्लंड वगैरे असं आहेत की नाही. जसं आपल्या आशिया खंडामध्ये भारत आला तर भारतातलं कुठलं शहर आहे जे टुरिस्टला अट्रॅक्ट करतं, वर्ल्ड वाईड टुरिस्टला? आग्रा आहे, अजंठा एलोरा आहे की नाही. हे ठिकाणं काय करतायत, वर्ल्ड टुरिस्टला अट्रॅक्ट करण्याचं काम करतायत. फूड स्पेशालिटी, कझिन. फूड स्पेशालिटी म्हणजे त्या भागामध्ये असणारे अन्न, कोणत्या प्रकारचं अन्न हे स्पेशल आहे. नॉन व्हेज आहे, व्हेज आहे किंवा इटाली, काय असेल ते असेल, तिथले तुम्ही ती माहिती गोळा करा. कझिन मीन्स मेथड ऑफ कुकिंग, म्हणजे तिथे कोणत्या प्रकारे कुकिंग केल्या जाते की नाही, ते मेथड कुठली आहे. वाईल्ड लाईफ, विच आर द वाईल्ड लाईफ्स अवेलेबल देअर, विच आर द वाईल्ड ॲनिमल्स आर देअर. म्हणजे त्या भागामध्ये कुठले, आशिया खंडामध्ये आपण पाहतो की एलिफंट्स पाहायला मिळतात, टायगर्स पाहायला मिळतात. हे आपले वाईल्ड लाईफ, आपली स्पेशालिटी आहे की नाही. डिअर आहे. तर तुम्ही ज्याची माहिती लिहिताय तिथे कुठले प्राणी, आफ्रिकाची लिहित असाल तर तिथे पण एलिफंट्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, तिथे लायन पाहायला मिळतात की नाही. तशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता वाईल्ड लाईफ. नेक्स्ट वन, डिफरंट टाईप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन. या खंडामध्ये असणारे वेगवेगळे रिजन्स, विभाग कोणकोणते आहेत? पर्जन्यमानाचा आहे किंवा कसा आहे, शुष्क आहे, बर्फाच्छादित आहे, कुठला प्रदेश आहे, त्याच्याबद्दलची तुम्ही माहिती लिहू शकता. अँड व्हेजिटेशन, आणि या भागामध्ये कोणत्या प्रकारची झाडं, कोणत्या प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्याच्याबद्दलची तुम्ही माहिती लिहू शकता. अँड लास्ट वन इज द ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफ कशा पद्धतीने आहे, लोक कशा पद्धतीने राहतात, तिथे संस्कृती कशा पद्धतीने आहे, देअर लिव्हिंग स्टँडर्ड कसं आहे, लिव्हिंग पॅटर्न कसं आहे, कॉस्ट्युम्स कसे आहात की नाही, फॅसिलिटीज कुठल्या अवेलेबल आहेत, म्हणजे माणसाचं आयुष्य कसं आहे तिथे, याच्याबद्दल तुम्ही काही सेंटेन्सेस लिहू शकता. दिस वे, विथ द हेल्प ऑफ ऑल दीज 6 पॉईंट्स यू कॅन कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ एनी कॉन्टिनेंट अँड मेक अ प्रोजेक्ट अबाउट दॅट. इज दॅट क्लिअर? ओके, गॉट इट? चला तर आता पुढे पाहूया काय. सेकंड ॲक्टिव्हिटी, चिटचॅट. प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्रोशर or leaflet of your native place or any town or historical place or hill station to attract tourists using the points below. आता मित्रांनो काय होतं, या पूर्वीच्या सिलेबस पॅटर्नमध्ये ICT बेस असा एक सेपरेट क्वेश्चन होता आपल्याला 5 मार्काचा, आणि ज्याच्यामध्ये ICT बेस क्वेश्चन्स विचारले जायचे, त्याच्यामध्ये हा किंवा या प्रकारचा प्रश्न विचारला जायचा. पण आता लास्ट इयरपासनं जसंच ते 100 मार्क्सचा पेपर 80 मार्क्सचा झाला, तर या पॅटर्नमध्ये ICTचा सेपरेट क्वेश्चन्स रिमूव्ह करून टाकलेला आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु ॲज पर ॲज द प्रॅक्टिकल यूज इज कन्सर्न, मेकिंग लीफलेट ऑर ब्रोशर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. दॅट्स वाय यू हॅव टू लर्न हाऊ टू प्रिपेअर अ लीफलेट, हाऊ टू प्रिपेअर अ ब्रोशर, कारण ते तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये कामाला येणार आहे. आता ब्रोशर म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणाची माहिती सांगणारं, थोडक्यात माहिती सांगणारं माहितीपत्रक, त्याला लीफलेट पण म्हणतो आपण. जसं आता उदाहरणार्थ, तुम्ही जर भविष्यात एखाद्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजला किंवा कुठल्याही प्रोफेशनल कॉलेजला तुम्ही जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्या कॉलेजची अगोदर काय करता, तुम्ही माहिती घेता. म्हणजे कॉलेजमध्ये फॅसिलिटीज कुठल्या अवेलेबल आहेत, कोर्सेस कुठले अवेलेबल आहेत, किंवा तिथे फॅकल्टी काय काय आहे, या सगळ्यांची माहिती तुम्ही कलेक्ट करता ना, ती माहिती तुम्हाला या ब्रोशरच्या रूपाने किंवा लीफलेटच्या रूपाने मिळते. कारण प्रत्येक कॉलेज आपले स्वतःचे ब्रोशर आणि लीफलेट तयार करतात, आणि याच्यातनं मग तुम्ही
ते वाचून माहिती घेऊ शकता की हे ठिकाण कशासाठी स्पेशल आहे किंवा इथे काय काय आहे. तर असंच आपल्याला काय करायचं आहे की आपल्या नेटिव्ह प्लेस, आपण जिथे राहतो त्या जागेचं, किंवा एखादं हिस्टॉरिकल ऐतिहासिक ठिकाण किंवा हिल स्टेशन, एखादं हिल स्टेशन असेल तरी चालेल, किंवा अट्रॅक्ट टुरिस्ट प्लेस किंवा एखादं पर्यटकाला आकर्षित करणारं ठिकाण, याच्या बाबतीतलं एक लिफलेट आपल्याला तयार करायचे. आणि त्या लिफलेटचे 6 पॉईंट्स खाली दिलेले आहेत. या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला एक लिफलेट तयार करायचं. ओके, अंडरस्टँड. तर आपण आता काय करूया, आपलं स्वतःचं जे नेटिव्ह प्लेस आहे म्हणजे ते बीड आहे, आणि बीडपासून जर तुम्ही एक 10-12 किलोमीटर अंतरावर गेलात तर एक कपिलधार नावाचं एक ठिकाण आहे की जे टुरिस्टला, म्हणजे ॲटलिस्ट बीडचे लोक तरी तिथे निश्चितपणे जातात, थोडा वेळ राहतात, रमतात, आनंद घेतात. आपल्यासाठी ते महाबळेश्वरच आहे, ठीक आहे नाही. बीडचं महाबळेश्वर म्हणजे कपिलधार, ठीक आहे. तर या नेटिव्ह प्लेसबद्दल आपण काय करूया, या ठिकाणी माहिती गोळा करूया, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून. पण सेम वे तुम्ही काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही एखादं कुठलंही प्लेस निवडायचं. ते हिस्टॉरिकल असू द्या, मायथॉलॉजिकल असू द्या, पंढरपूरसारखं म्हणजे धार्मिक ज्याला म्हणू आपण, किंवा मग टुरिस्ट हिल स्टेशन असू द्या, महाबळेश्वरसारखं, माथेरानसारखं, कुठलंही एक ठिकाण निवडायचं आणि तुम्ही तुमचं स्वतःचं एक लिफलेट तयार करायचं. आता कसं करायचं, त्याचे पॉईंट्स कसे आहेत ते आपण डिस्कस करूया. चला, फर्स्ट वन, पहिला पॉईंट काय, नियरेस्ट रेल्वे स्टेशन. थोडक्यात लिहायचं, खूप सेंटेन्स लिहायची गरज नाही. आपल्याला नियरेस्ट रेल्वे स्टेशन कुठलं आहे, नियरेस्ट रेल्वे स्टेशन इज परळी वैजनाथ. ओके. नियरेस्ट एअरपोर्ट, बीडसाठी नियरेस्ट एअरपोर्ट कुठलं आहे, सॉरी, इट इज औरंगाबाद डोमेस्टिक एअरपोर्ट. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत जिथून जातात, आंतरराष्ट्रीय नाही जात, पण देशांतर्गत डोमेस्टिक म्हणूया. आता नियरेस्ट बस स्टँड कुठलं आहे, नियरेस्ट बस स्टँड इज बीड. ओके, तिन्ही पॉईंट आपण फिलअप केले. एअरपोर्ट कुठलं आहे, रेल्वे स्टेशन कुठलं आहे, बस स्टँड कुठलं आहे, नियरेस्ट. चला, पहिला पॉईंट क्लिअर झाला. सेकंड वन, टॉप 5 स्पॉट्स टू व्हिजिट. आता या ठिकाणी जर गेलो आपण तर इथे 5 स्पॉट कोणते आहेत की जे आपण पाहायला पाहिजेत. ओके. आता कपिलधारचं जर पाहायला गेलं तर काय पाहायला पाहिजे, फर्स्ट पॉईंट लिहा तिथे, वॉटरफॉल, सगळ्यात मेन पॉईंट वॉटरफॉल. देन सेकंड वन इज द महादेव टेम्पल, त्याच्या पुढे असणारं ते महादेव टेम्पल, और लॉर्ड शिवाज टेम्पल यू कॅन से. देन नॅचरल ब्युटी, सराउंडिंग नॅचरल ब्युटी, आजूबाजूला असणारं नैसर्गिक सौंदर्य. देन नियरेस्ट आणखी जर थोडं अलीकडं आलो तर बिंदुसरा डॅम. ओके, हे पण पाहण्यासारखं आहे, बिंदुसरा डॅम. देन शांतिवन त्याच्या पलीकडं असणारं ठिकाण आहे की नाही. आणखी काय सांगता येईल, बरं 5 झाले आपले. चला, टॉप 5 स्पॉट्स आपण घेतलेले आहेत. आता पुढचा पॉईंट घेऊया. चला, स्पेशल फीचर्स ऑफ धिस स्पॉट, म्हणजे या ठिकाणाची खास वैशिष्ट्ये काय आहेत, खास वैशिष्ट्ये काय आहेत या ठिकाणाची. चला, ब्युटिफुल वॉटरफॉल, हे तर आहेच आहे. टेम्पल, लश ग्रीन सराउंडिंग, आजूबाजूला खूप असं हिरवगार परिसर आहे. परत काय तिथं, मन्मथ स्वामीज टेम्पल, मन्मथ स्वामीज टूम म्हणूया त्याला, समाधी, ती तिथे आहे. हे एक स्पेशालिटी आहे. फेमस फॉर द नॅचरल ब्युटी, फॉरेस्ट फ्लावर्स आर देअर, जंगली काही फुलं तिथे आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतात, ते पण आहे. परत जर तुम्ही ट्रेकिंग अट्रॅक्टिव्ह आहे तिथे की नाही, ट्रेकिंग आहे. हिल साईड एरियाज आजूबाजूला छानपैकी आहे. दीज आर द स्पेशल फीचर्स ऑफ द स्पॉट. ओके. चला, आणखी आता पुढचा पॉईंट काय, हॅव फन ऑर एंटरटेनमेंट. आता इथे जर गेले तर मजा करण्यासारखी ठिकाणं कोणती आहेत, यू कॅन एन्जॉय द वॉटरफॉल, इज इट, वॉटरफॉल आहे. वॉटर स्पोर्ट्स पण तिथे आता खूप छानपैकी तयार केलेलं आहे, वॉटर स्पोर्ट्स इज ऑल्सो. आणखी काय एन्जॉय करू शकतात, बोटिंग इन बिंदुसरा डॅम आहे तिथे अवेलेबल त्या शांतिवनामध्ये. आणि त्या शांतिवनमध्ये जर गेलात तर गार्डन, ब्युटिफुल गार्डन विथ फ्लावर्स, यू कॅन एन्जॉय इट. ट्रेकिंग ॲट दॅट कपिलधार एरिया, ट्रेकिंग. देन
हिल क्लाइम्बिंग पण तिथं खूप चांगल्या प्रकार आहे. दीज आर द फन मेकिंग थिंग्स ऑर एंटरटेनमेंट थिंग्स अवेलेबल ॲट दॅट प्लेस. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. माउथ वॉटरिंग स्पेशल कझीन, तोंडाला पाणी सोडणारं जेवण तिथे कुठलं अवेलेबल आहे. म्हणजे तिथं जर गेलं तर खाण्यासारखं काय आहे, काय आहे बरं. प्युअर व्हेजिटेरियन फूड इज अवेलेबल, प्युअर व्हेजिटेरियन आहे. देन द स्पेशालिटी इज दॅट यू कॅन आस्क फॉर पिठलं भाकरी, तुम्हाला तिथे मागितलं तर मिळून जाईल आणि ते चुलीवर तयार करून देतात, है की नाही. मग ते स्पेशालिटी आहे. वडापाव इज ऑल्सो अवेलेबल, भेल इज ऑल्सो अवेलेबल, चिवडा इज ऑल्सो अवेलेबल देअर. परंतु ते त्याचं एक टिपिकल सीझन आहे, त्या सीझनमध्येच मिळेल. असंही तुम्ही कधीही गेलात तर तिथे आता खूप घरं झालेली आहेत, तर तुम्हाला या गोष्टी तिथे खायला मिळतील. ओके, चला नेक्स्ट पॉईंट. ऑल द नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स. आता याच्या आजूबाजूला त्या परिसराच्या जवळपास तिथे गेले तर आणखी कोणते स्पॉट्स आपल्याला पाहायच्यासारखे आहेत की जे फक्त त्या एका स्पॉटवरच आपण नाही थांबायचं, तर त्याच्या नियर अबाउट असणारे काही किलोमीटर अंतरात असणारे स्पॉट कुठले आहेत जे की वन डेमध्ये आपण सगळे पाहू शकतो, तर त्यांची नावं आपल्याला लिहावी लागेल. तर याच्या जवळ सगळ्यात चांगला स्पॉट असणारा म्हणजे बिंदुसरा डॅम. देन त्याच्या थोडं अलीकडं जर तुम्ही आलात डॅमच्या तर तिथे एक नागोबा टेम्पल आहे, ओल्डेस्ट टेम्पल, म्हणजे खूप जुनं असं एक नागोबा टेम्पल आहे. देन परत जर तुम्ही बीडमध्ये आलात तर मग कंकालेश्वर टेम्पल आहे, खंडेश्वरी टेम्पल आहे. त्या डॅमच्या बाजूला तुम्हाला गार्डन असल्यामुळे तिथे ते पण पाहण्यासारखं आहे, शांतीवन. अँड नॅचरल ब्युटी ॲट दॅट प्लेस, किंवा फॉरेस्ट फ्लावर्स वेगवेगळे ऑन हिलसाईड एरियाज. यू कॅन एन्जॉय ऑल दीज स्पॉट्स ऑर ऑल दीज थिंग्स विच आर नियर बाय द कपिलधार. इज दॅट क्लिअर. आणि शेवटी काय लिहिले, हॅपी जर्नी, कॉन्टॅक्ट अँड जॉय ट्रॅव्हल्स, आणि खाली फोन नंबर्स दिलेले आहे. दिस वे यू कॅन प्रिपेअर अ लीफलेट ऑर ब्रुशर, ट्रॅव्हल लीफलेट ऑर ब्रुशर ऑफ एनी प्लेस. सेम वे तुम्ही काय करायचे, तुम्ही ॲटलिस्ट एक करा, तसे 2 करा तुम्ही, परंतु एक तर नक्की तुम्ही तुमचं स्वतःचं एक प्लेस, तुमचं जे आवडीचं ठिकाण आहे ना, आणि असं ठिकाण निवडा ज्याला तुम्ही व्हिजिट दिलेली आहे, म्हणजे त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे, म्हणजे ती लिहू शकताल तुम्ही. अन्यथा मग विचार करावा लागेल, है की नाही. ज्या ठिकाणाला तुम्ही स्वतः भेट दिलेली आहे, जिथली तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, त्या ठिकाणाची निवड करा आणि अशा पद्धतीने 6 पॉईंट्सच्या आधारे तुम्ही एक ब्रोशर किंवा लीफलेट तयार करा. इज दॅट क्लिअर. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. हॅव अ नाईस डे.